ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। आच्युतकेशवो विष्णुहरि सत्यं जनार्दन हंसनारायण शैवमेकम् अष्टकनाम शुभम क्लेशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजन गुरुवाक्य सदा सत्य सत्यम एकं परम पद अन्यथा शरण नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर। आपल्या आयुष्यातला सर्वात सुखाचा टप्पा म्हणजे बालपण आणि या बालपणातले आपले सवंगडी म्हणजे आजी आणि आजोबा। या आजी आजोबांकडे सुट्ट्यांमध्ये गावाला जाणं म्हणजे एक वेगळीच पर्वणी। लकीली मला गावाचा सहवास खूप लाभला आणि त्यामुळे इकडे आल्यावर मनाला एक खूप छान आनंद होतो आणि म्हणून इकडे गावाकडे आल्यावर एक निसर्गाची मजा घेण्यासाठी आणि गावाची मौज करण्यासाठी आपण इकडे नागरनळीला निघालो आहोत। यावर्षी गावाकडे पाऊस खूप छान झाला त्याच्यामुळे समोरच आपण वाव किती सुंदर तळ आहे, अगदी शांत आणि स्वच्छ पाणी आहे तळ्याचं। मेन म्हणजे तळ वाव दोन्ही बाजूला पाण्याचं तळ आहे, दोन्ही बाजूला असं पाणी साठलेलं आहे आणि त्याच्यामधनं आपली गाडी चालली आहे। समोरच एका ठिकाणी शेत नांगरणी चालली आहे, पक्षी उडतायत जसं आपण पिक्चरमध्ये किंवा एखाद्या चित्रामध्ये बघतो ना तसाच हा एक नजारा दिसतोय। तेव्हा अशा ठिकाणी खरंच आलं ना गावाला की खूप छान वाटतं। आम्ही ना तिथे आता गाडी पार्क केली आहे कारण की तिथे आता जायला रस्ता नाही आहे, त्याच्यामुळे आता चालत सगळी मंडळी तिथपर्यंत चालली आहे। बघू आता चालत चालत किती वेळ लागतात। असं म्हणतात की अर्धा किलोमीटर आहे इथून आणि मग तिथे जाऊन खाली उतरायचं आहे। आतमध्ये ती दरी आहे आणि तिथे आपल्याला कोरलेलं शिल्प आहे, ते काय आहे कसं आहे त्याचा इतिहास तिथे गेल्यावर पाहूयात। आपण आज आलेलो आहोत माझ्या गावाला। माझ्या गावाला म्हणजे तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। तर आळेफाटा आपल्याला माहिती असेल तर आळेफाटा टू पुणे हे जे डिस्टन्स आहे ते आहे 100 किलोमीटर आणि आळेफाटाच्या पुढे आणे, बेल्हे, पळसपूर अशी गावं आहेत आणि त्या पळसपूरच्या टोकाला शेवटी एक निसर्गाचा एक आविष्कारच आपण म्हणू शकतो अशी एक गोष्ट आहे, तिथे आज आपण आलो आहे। काय म्हणतो आपण कुसळ है ना, कुसळ। आणि हे जर पॅन्टमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये अडकलं ना शर्टमध्ये हां सुईसारखं टोचतं आणि लवकर निघत पण नाही। इथून त्या दरीला आता सुरुवात झाली आहे। आता हळूहळू आपण खाली चालत जाऊ आणि नंतर पुढे आपल्याला आणखीन खाली उतरत जायचं आहे ह्या दरीमध्ये। आणि आता किती लांब आहे अजून काका? थोडंच आहे का?
गावामध्ये अशी खूप ठिकाणं असतात ज्यांच्या उत्पत्तीचं प्रत्येकाला फार कुतूहल असतं. तर इथेही असंच या नागरनळीमध्ये दरीत आणि त्या दरीच्या कपारीमध्ये देव आहे, जे तिथे कधीपासून आहे किंवा ते निर्माण कसं झालं हे कुणालाच ठाऊक नाही. रस्ता किती निसरड आहे. रात्री तू येशील का? आता सगळे घाबरले. मी दिसतोय? थांब. इथे या नागरनळीच्या दरीत उतरण्याआधी उतारावरच शंकराचं मंदिर आहे आणि इथून हळूहळू खाली उतार वाढत जातो आणि दरीची खोलीही वाढत जाते. या इथल्या दरीतल्या कपारीत भिंतीला 5 फण्या असलेली सर्प प्रतिमा आहे आणि याचं विशेष म्हणजे एवढ्या कपारीत इथे येऊन ती प्रतिमा कोणी कोरली असेल किंवा ती कधी कोरली असेल हे गूढ असल्या कारणाने हे ठिकाण म्हणजे प्रत्येकासाठीच एक कुतूहलाचा विषय बनलेला आहे. इथे आल्यावर आपण जर मागे जी दरी बघतोय ना, आपल्याला प्रत्यक्षात सांदण दरीमध्ये आल्याचा फील येतोय. कारण आता हे पण जे खाली गेलेत ना, तर त्यांनी मला सांगितलं ॲक्च्युली मलाही जायचं होतं खाली, पण ते खूप सटकळ आहे, मी जाऊ शकत नाही, मला थोडी भीती वाटते. सो मी नाही गेले, पण हे दोघंजणं गेलेत आणि जिथे ते थांबलेत ना त्याच्या खाली एक दरी आहे आणि त्या दरीच्या आतमध्ये शिडी आहे आणि त्या शिडीने जेव्हा आपण आत जातो आणि पाहतो तर असं एका ठिकाणी ना आपल्याला गणपती यांच्या प्रतिमा दिसतात. तर त्या कशा तयार झाल्यात ना तेच आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मात्र इथे येण्याचा प्रवासही अत्यंत खडतर आहे, कारण की येतानाही आपण एका ठिकाणी सापाची कात बघितली आणि या संपूर्ण परिसरामध्ये ना बिबट्या, कोल्हा, लांडगा, काळवीट हे सगळ्यांचा वावर आहे. त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी उशीर नको व्हायला म्हणून लवकरच इथे आलो आणि आता तिथलं हे लोक शूट करतात. आता बघायचं आहे की तिथलं शूट कसं होतं आहे ते. मात्र परिसर ना हा इथला फार सुंदर आहे. पाण्याचा आवाज येत असेल ना तुम्हाला, खूप छान आवाज येतो आहे, मस्त वाटतं इथे आल्यावर. कोणतं म्हणतोय सांग हे? हा आतमध्ये त्याच्या हा दिसलं का? ते प्लेन दगडाला थोडंसं असं खरबुड आहे. हा मोबाईलची टॉर्च देऊ का? नको. दोघांनीही ही देवाची प्रतिमा पाहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की आपल्याला काही ती प्रतिमा पाहता आली नाही आणि देवाचं दर्शनही घेता आले नाही.
आता आम्ही ना आपल्या भंडारदऱ्याला बघा सांदनदरी आहे, हा सांदनदरीला गेलो होतो. हा तर ती सांदनदरी ना सेम टू सेम याच्यासारखीच आहे. सांदनदरी कशी बनली आहे, ही जमिनीला भेग पडली आणि ती वाढत गेली आणि मग दरी तसंच पडली. आहे मग हे हा पण पण ते तसाच तसंच प्रकार आहे. तसाच प्रकार आहे. मग असं असू शकेल की कोणी असं नाही का तिथे समजा काय हा कोणी आला असेल बुवा, कोणी पाहिलं असेल गुराख्याने बुवा इथं आहे बुवा, मग तसं ते बरोबर आहे. हे वरचं हे आत्ता बनवलं गेल्या वर्षी. ते शंकराचं जे हा मंदिर ते आहे. हा मग तिथे कसलं विठ्ठल रुक्मिणी आणि गणपतीच्या सारखी मूर्ती आहे ना, म्हणजे ते नाही तिथे आहे ना फक्त नागाच्या फडीसारखं आहे. अच्छा अच्छा. हा ते खाली ना ते शिडी ना, हा ते शिडीच्या आतमध्ये बघितलं हं. आता पाण्यामुळे तुम्हाला पाहता नाही नसलं दिसलं व्यवस्थित. तर ते निसर्गात असे फडीसारखं आहे नागाच्या. थोडं गणपती सारखं नाही गणपती नाही, असं नागाची फडी अशी वरतुल्या बाजूने ना हा असे. पण हे विशेष आहे की एवढं कोपऱ्यात कोण गेलं हा असेल नाही हा का ते? गेलं असं हा. एवढं काम करायला. का किती आणि इथं आहे ना जवळ 50-60 वानर आहे. त्याच्यामुळे ते ज्या ठिकाणी शंकराचं आहे ना त्या ठिकाणी वानर असतात. आता कुठे बी आपण येरुळा जरी पाहिलं त्र्यंबक. हा हा, ते वेरूळला पण हा भरपूर तिथं आहे, पण वानर भरपूर आहे काय. बरोबर आहे, बरोबर आहे. इथं 55-60 आहेत. अरे बापरे. आता तुम्हाला भेटलं ना गे काही नाही 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 पोरं घाबरले, मला वाटलं वानर. नाही ते सापाची कात दिसली हा आम्हाला असं असं असं. नाही वानर भरपूर आहेत. हो का, आता गेले असले इकडे तिकडे फिरायला. चालेल. थँक्यू. कारण की आम्ही इथे आलो होतो, आम्हाला सांगितलं की नाही का म्हणजे सांदनदरी सारखीच दरी आहे, हा. तो ती बघायची होती. मग म्हटलं ठीक आहे सांदनदरी तर पाहिली आहे, ही पण कशी बघू, तर ही पण एकदम सेम. गावाकडे आपण कुणालाही काही विचारलं किंवा कुणाकडेही काही कामासाठी गेलो तर आपलं खूप प्रेमाने स्वागत केलं जातं किंवा अगदी घरातल्या व्यक्तीसारखा आपल्याला प्रतिसाद दिला जातो. तो म्हणजे जणू काही गावाच्या शालीनतेचा एक गाभाच आहे, जो शहरात मात्र हरवत चाललाय. नागरनळी आता पाहून झाली होती. संध्याकाळ होऊ लागली. सूर्यदेवही आपला कारभार आटपू लागले होते. पक्ष्यांची घराकडे जाण्याची लगबग, त्याचबरोबर शेतातली कामं आटपून थकलेल्या भागलेल्या बैलांची घराकडे जाण्याची ओढ, हे सर्व दृश्य आम्हाला आमच्या परतीच्या वाटेत पाहायला मिळालं. आणि माझा हा गावाकडचा एक दिवस माझ्या स्मरणिकेत कायमचा छापला गेला, एखाद्या चित्रासारखा.